आमच्या यात्रेची जी परंपरा आहे ती आमच्या पूर्वजांकडून माहिती मिळालेली आहे आम्हाला की 600 ते 700 वर्षापासून आमच्या गावची यात्रा भरते। आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमेनंतर येणारा जो पहिला शुक्रवार आहे त्या दिवशी देवीला आणण्यासाठी म्हणून गावातील सर्व लोक गावच्या पूर्वेला एक देवीचं स्थान आहे ज्या ठिकाणी जाऊन देवीला घेऊन येतात। ही फार जुनी परंपरा आतापर्यंत चालत आलेली आहे। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी रात्री 12च्या नंतर म्हणजे शुक्रवार सुरू झाल्यानंतर घटस्थापना होते आणि त्या दिवसापासून देवीची निद्रावस्था चालू होते आणि पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी रात्री म्हणजे येणाऱ्या शुक्रवारी देवीचं घट उत्पादन होतं म्हणजे घट उठवला जातो। पहाटेची आरती होते, देवीला नैवेद्य दाखवून स्नान घालून नैवेद्य दाखवून देवी मंचकावर बसते। काही काळामध्ये 3 वर्षाला यात्रा भरत होती, परंतु आमचे येथील एक सामाजिक कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अप्पाराव देटे यांनी यात्रा दरवर्षी भरण्यासाठी सुरुवात केली आणि 100 वर्षापासून दर वर्षाला आपली यात्रा भरते। ज्या देवीने इथं प्रकट झाल्यानंतर या ठिकाणी देवीचे सेवक म्हणजे ते दैत्य आहेत, दैत्य असतात आणि त्या दैत्यासाठी हे म्हणजे पशुचा बळी दिला जातो आणि त्याचा नैवेद्य त्या दैत्यासाठी म्हणजे दिलेला असतो आणि देवीला फक्त पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो। त्या गावामध्ये एखादं जर मूल जन्माला आले तर त्याला देवळावून टाकण्याची सुद्धा एक खूप जुनी प्राचीन परंपरा चालत आलेली आहे, तीच आज देखील पुढे चालू आहे। आमच्या देवीची जी यात्रा असते त्यामध्ये सर्व 12 बलुतेदार जे म्हणून आहेत त्या सर्वांचा सहभाग असतो आणि त्या प्रत्येकाला म्हणजे मंदिरामध्ये मान आहे तर ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतात आणि गावची एकता टिकवण्यासाठी ही यात्रा आहे। या यात्रेमध्ये गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन आपापसातील मतभेद दूर ठेवून सर्वजण एकत्रित येऊन एक दिलानं या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि यात्रा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण तयारीत असतो। शनिवारच्या दिवसानंतर कुस्तीचा आखाडा ज्यावेळी मानाची काठी आपल्या गावातून आखाड्याकडे निघते अप्पाराव देटे म्हणून एक सावकार होते, त्यांनी यात्रेची परंपरा सुरू केली आणि त्यांनी मारुती गाते त्यांच्यानंतर एक पैलवान होते त्यांच्याकडे एक दुरा सुचवली, बाबा माझ्यापासून एवढे पैशात घेऊन जा आणि आता कुस्त्याचा फड चालू कर। अख्ख्या महाराष्ट्रातून पैलवान इथे हजेरी लावतात आणि कुस्त्याचा आनंद घेतात। देवीचे जे धार्मिक कार्यक्रम होतात त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये पोतराजांचं विशेष महत्व आहे। पोतराज या ठिकाणी आल्याशिवाय इथले कार्यक्रम होत नाहीत।
प्रत्येक कुटुंबातून या ठिकाणी सुवासनीसाठी म्हणून एक कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम करण्यासाठी पोतराज आपल्या हातामध्ये हा म्हणजे हळूच चाबूक कोरडा अशा प्रकारे ते घेऊन येतात. पायामध्ये त्यांची ते वाक्य असते, हातामध्ये जंग म्हणून असतो आणि पारंपरिक पोशाख करून हे पोतराज या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी देवीची दुपारती म्हणतात. राम हंकारी गुरु राम निधली पाठावर आणि गुरुच्या आहा पांढरी चहान महापिता गुरुदेव आठवा पोत्रास, नववा टपकरी, 10वा गातकरी, 11वा त्याला आईचा बात. आणि आलेल्या भक्तांचं सुहासनीचा जो मग कार्यक्रम करण्यासाठी जे आलेले भक्त असतात त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्यांना ते आशीर्वाद देतात. अशा प्रकारे त्यांचं या ठिकाणी महत्व आहे.